हाय आई ग. झोप रे. अगं आई 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 ग. आता गाव असं करायला लागला आत्याबाई. अंग किती तापलंय तुमचं. हो ए बाळू असं कर. बाळू ए बाळा उठतो का. ए जा काकूला लीला वहिनीला बोलवून आण. आजीला ताप आला म्हणा. जा जा. पाणी देऊ का तुम्हाला. आले. अगं आई आई ग. आत्या काय झालं ग. हा बघा ना काकू केवढा ताप आलाय. लई ताप चढलाय ग. तू असं करी म्हण थंड पाणी घेऊन ये ना जरा. हा मिठाचं. आणते आणते. काय झालंय ग. अगं लई लई ताप चढलाय ग म्हातारीला. अगं बाई. अगं आई ग. लीला तू आज तुला सांग गाडी झोपायला घेऊन जाऊ दवाखान्यात आताच. होय आता रात्रीच. होय आव आतुल झोपलाय आणि एवढ्या रातच्याला कुठं दवाखाने उघडे हा. असतात. आता तशा पट्ट्या ठेवून पाहूयात ना. सकाळ जरा जास्त झालं तर नेऊ मग. बर. आजी मी ठेवू. आणलं नाही ठेवते मी. थांब. तूट. ठेव. सुकायला लागली पट्टी. अगं बाई लईच ताप आलाय का काय. थांबू का काय आम्ही. तसं नाही सांगन मी. हे बघ हिमल हा रातच्याला काय वाटलं ना तर आवाज दे. वय वय. आम्ही हाव इथंच. हा येऊ आम्ही. हा बर चला आता. चला. काय नाही काय नाही. जा तू झोप जा. नको थांबतो मी. तू लहान आहेस ना बाळा. जा. इमल. ए इमल. हा पेस्ट टाकू का तुम्हाला. हा अगं आता काय मला माझ्या जीवाचा भरोसा वाटत नाही. असं कशाला म्हणताय. हे बघ आता एकच शेवटचं सांगते तुला. काय बी कर पण माझ्या बाळूला शिकव ग. त्याला मोठा माणूस बनव. मोठा माणूस बनव ग. शिकवण हो शिकवण. पण तुम्ही भलत असाल तर काय बोल नका बरं. सकाळ पोतर धीर धरा. आपण जाऊ ना दवाखान्याला. हा नाही ग बाई आता मला काय वाटत नाही मी जगून. आता फक्त जीव मोठी धरून ठेवलाय. त्यो त्यो तुमच्यासाठी. तुम्हाला पेन्शन मिळावी म्हणून. तुम्ही बोलू नका बरं. किती त्रास व्हायला.
परमेश्वरा लवकर नको बाबा नेऊ म्हातारीला. तिच्या पेन्शनवर तर घर चाललंय आमचं. अजून माझ्या पोराचं शिक्षण व्हायचंय. लागल आतून बघा पुढं जा. हा हा दमान. दमन दमन. अगं आई सांभाळून सांभाळून रे बाबा ए सांभाळून सांभाळ आई. सांभाळ सांभाळ हळू हळू अहो थांबा. पाय ठेव. तू पुढे जा आरामात त्यांना पायाला दुखलं. आरामात आजी आरामात. तू पुढे जा काय नाही होणार आजी, चल. सावकाश सावकाश हळू हा बाळू आजीला घाले. हे पांघरून घाल. मी जाऊ का आता वर? जा 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 पिशवी दे माझ्या. सावकाश रे अरे बाबा. देवा. हर चल चल. अगं आई श्वास घ्या जोरात. अगं आई ही काही औषधं लिहून दिलेत मी, ही वेळच्या वेळेस घ्या. आणि हो, पेशंटला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. तसं काय काळजीचं नाही ना? ॲक्च्युली कसं आहे, आता यांचं वय पण झालं आहे. आपल्याला जमेल तेवढं करायचं. आजी काळजी घ्या. हं? चला काका. हा. वा. बस 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 बस. हो चला चला घ्या आत्याबाई, उतरून. उतरूया. थांब बाबा. आजी आजी चला. चला चला. नको नाही नाही एवढं घ्या. नको गं. दवाखान्यात सांगितलंय. आई. मला वाटलं अक्का आता काही जगत नाही, जाती वाटतं पेन्शन पुढं, पण नाही. अरे जिभेला काही हाड तुझ्या. अगं खरं बोलतोय मी. तो आपला डामाल्याचा म्हातारा असाच ना, पेन्शन यायची होती, गेला ना मरून पेन्शन बुडवून. अरे किती बोलतोस र. अरे त्वाण खापराचं असतं तर कवाच पटून गेलं असतं. अहो, जाऊ द्या ना काकू. तुम्हाला माहित आहे ना मामांचा स्वभाव. आता बरं वाटतंय का? हाय हाय तिला काय बी झालेलं नाही. माझी अक्का आहे ती, 100 वर्ष जगणार आहे बघ. अरे बाबा 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 100 वर्ष हा मग. नगर नगर बघा कशी बोलतीये धडा धडा हिमल. आता होऊ दे ना चायचा बेत. ते बघा. हा, तरीच वाटलं मला अजून चहाचा विषय कसा नाही निघाला. आणि तो अक्का बिक्काला बघायला आला नव्हतास हं? चहाची तल्लफाली असेल म्हणून शानाला. अगं खरंच अक्काला बघायला आलो. अक्का येतो का नाही होय मध्ये रे मध्ये बाबा हा. होय उगाच असा बोळ्या माणसाला आळ हा, घेऊन हा. ये. हाय हाय लई भोळा साम ना तू. हा मग. आई तुला लवकर बोलवलंय सावकारांच्या घरी मदतीसाठी. रम्याच्या आजोबाचा वाढदिवस आहे म्हणून. अगं बाई आज तात्यांची 75 आहे. असं कशी विसर. हे ते म्हणून सांग. जाऊन येऊ का? जा 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 अरे मग तू का इकडं जा की तिकडं. काहीतरी वाढ खायला मिळेल ना.